साठी पेट्रोल गाडी नाही पुरणार मग. हा, ट्रिप साठी पेट्रोल गाडी पुरत नाही, त्यासाठी डिझेल पुरणार. डिझेलच पुरत. राम राम मित्रांनो, तर आज आपल्यापाशी गाडी आहे टाटा एस गोल्ड प्लस 2026 ची मित्रांनो, आणि ही डिझेल मध्ये गाडी. तर आज आपण नाही का या गाडीच्या कस्टमरचा ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत, किंवा ज्याने गाडी घेतली पाहिजे खिस्त काय जाते, आणि गाडी पाण्याची हिसाबान कशी आहे, किंवा आपल्या जरी जे म्हणजे पोते वगैरे न्यायचे असले कधी इमर्जन्सी गाडी तशी नील का नाही हे पण आता कस्टमरला विचारूया. तर त्याला बोलूया एकदा कस्टमरला व्हिडिओ मध्ये. पण नाम वगैरह क्या है? शेख महबूब इमाम परसू वाले। तो शेख भाऊ, जो अपनी गाड़ी वगैरह ये कब का मॉडल है वैसे? ये 2026 का मॉडल है। 26 का है। हाँ। तो मतलब आपने कब लिए, मतलब कितने दिन हो गए अपनी गाड़ी को वैसे? ती गाडी झाली आपली समज लो 26-27 दिवस झालेले आहे। म्हणजे कमीत कमी मित्रांनो समजून घ्या 1 महिना झालेला तसा गाडीला। हो, 1 महिना झालेला आहे। एका महिन्यात गाडी आपली कमीत कमी 1000 पर्यंत चाललेली आहे किलोमीटर। हो, 1000 पर जवळपास चाललेली। बाकी ही गाडी तुम्ही पाण्यासाठी घेतलेली बरोबर? हो, स्पेशल पाण्यासाठी गेली। आता तुम्हाला मग कधी वावराचे पोते वगैरे असतात आपल्याला न्यावं लागतं, हो। तर ही आपण याच्यात नेली ही कॅपेबल आहे का तशी गाडी नेण्यासाठी? ही हो, पोती नेऊ शकते, काऊन का माझ घर बी शेती आहे, ते पोत्यासाठी सगळे काम होणार म्हणून या हिशोबाने पण आणलेली गाडी ती। बाकी आपल्या बजेट मध्ये पण गाडी मिळते तशी? हो, आपल्या बजेट मध्ये गाडी होती। बाकी भाऊ ही गाडी तुम्हाला ऑन रोड आपल्या वाशिम मध्ये किती मध्ये गेली बरी? वाशिम मध्ये समज आपल्याला 7.5 लाख मध्ये गेलेली आहे। आणि हिची मिनिमम डाऊन पेमेंट किती भरली तशी तुम्ही? याचे लाख रुपये भरलेले। म्हणजे 1 लाखाच्या जवळ भरून टाकले? हो। आणि आता इथे आता 1 लाख भरले, बाकी एवढी किस्त आहे आता म्हणजे बाकी याच्यावर ही किस्त काय येत असतात बरं तुम्हाला? मग आपण 3 वर्षासाठी घेतलेली गाडी, म्हणजे 3 वर्ष किस्त याच्यावर? 3 वर्षाची। कारण की भाऊ काय काय लोक 5 वर्ष किंवा 7 वर्ष घेतात, तुम्ही तशी काऊन नाही घेतली बरं? मग यामध्ये व्याज जास्त जात होता ना, आपण 5 वर्ष 4 वर्ष घेत होतो आपण। आपण 3 वर्ष यासाठी घेतलेले आहे का व्याज कमी जायला पाहिजे, फक्त किस्त जास्त येईल, फक्त आपल्याला किस्ती जास्त येईल। आपण जर जास्त महिन्यासाठी घेतली असती तर किस्त कमी आली असती, पण व्याज जास्त केलं असतं. व्याज जास्त जात होता। म्हणजे हे तुम्ही बिझनेस जर करत असाल तर नाही तुम्ही पॉईंट घेऊ शकता ध्यानात। बाकी गाडी जर मोठी असेल तर मग जास्त लंबा घेतलेलं पुरते व्याज। हो, मोठी असली तर मग त्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकते माणूस, पण बारीक गाडी मध्ये लवकर क्लिअर करून दुसरी पण गाडी काढून पाहू शकतो मग। बाकी भाऊ तुम्ही याच्यानंतर अजून मोठी गाडी वगैरे बघणार आहे कधी? हो, आता आपला जसा जसा बिझनेस वाढला, जसा आपला धंदा वाढला पाणीचा, त्याच्याची मोठी घ्यायला लागेल गाडी, कारण की मग बिझनेस आपला तसं मग चालत राहते। चालत राहते। बाकी भाऊ याच्यामध्ये टाक्या मग किती लिटरची बसू शकतो तशी आपण? याची आता आपण कसं 1500 लिटर बसवली, 2000 लिटर समोर 2025 समोर पाणी जाऊ शकते याच्यात, म्हणजे कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी आहे त्याची। आणि 5000 लिटरची बसवायची असेल तर आपली मोठी गाडी घ्यावं लागेल, मोठी गाडी घ्यावी लागेल त्याच्यासाठी। बाकी गोल्ड तुम्ही डिझेलच का घेतलं बरं, पेट्रोल का नाही बघितली बरं गाडी? ते पेट्रोल महाग आहे ना, 10 रुपयाला डिझेल स्वस्त आहे, प्राइस मध्ये फरक पडते। पुन्हा आपण लंबा जाऊ शकते तिकडे तिकडे, समजा आता बरसाळीचं आता पाणी चालत नाही आपला, बरोबर, त्याच्यामध्ये आपण लंबा जाऊ शकतो ट्रिप घेऊन। ट्रिप साठी पण पेट्रोल गाडी नाही पुरणार मग? ट्रिप साठी पेट्रोल गाडी पुरत नाही, त्यासाठी डिझेल पुरणार, डिझेलच पुरते। बाकी 22,000 किस्त तुम्हाला म्हणजे वाटते बरोबर अशी? नाही, आपल्या हिशोबाने आपला बिझनेस चांगला आहे, 22,000 रुपये काय निघून जाते समजा। बाकी तुमच्यापेक्षा भाऊ एकच गाडी आहे का अशा 2-3 गाड्या आहेत? मग अशा आपल्या पाशी लहान 2 गाड्या आहे, म्हणजे ऑटो टाईप आहे ते, म्हणजे त्यानंतर तुम्ही तयार कितीवर शिफ्ट केलं? हो, याच्या वर्षी म्हणजे तुम्हाला म्हटलं जरा मोठी गाडी असली आपला बिझनेस अजून वाढेल। बाकी भाऊ ही काय माहिती देत आहे बरं सध्या तुम्हाला? मायलेज वर काय देते तुम्हाला सध्या आपल्या गावातल्या गावात समोर आपलं मायलेज कंपनीचं जे आहे म्हणजे त्याच्यावर चालू सध्या, त्याच्यावरच सुरू आहे सध्या। जास्त आपल्याला बघितला पण नाही, जास्त बघितलं पण जास्त चाललीच नाही, 1000 किलोमीटर चालली सध्या। बाकी पहिली सर्व्हिस किती किलोमीटर असते? 10,000 किलोमीटरचे। म्हणजे सध्या आपली 1,000 झाली वाटते? 1,000, 9,000 बाकी 9,000 बाकी। बाकी अजून जर आपण बघायला गेलो ही जी गाडी वगैरे त्याच्यामध्ये मागवा आपण काटतो आपण हिला, काटलं का तुझी पण हिचं? आता तुम्हाला दाखवतो एकदा मित्रांनो, हे बघू शकता ही नवीन गाडी कापलं, पण असं वाटलं नाही की राहू द्या म्हणून नवीन गाडी आहे? नाही, नवीन गाडी ती कसं पाणीसाठीच घेतलेली आपण गाडी ती, आणि त्याच्या वरून घेत होतो आपण, ते पाणी स्पीड कमी राहत होती त्याची, म्हणजे जेवढ्या काही लवकर भरायला पाहिजे तेवढा टाइम लागला होता। बाकी आता ह्याला आपलं बुजवायचं असतं ते बुजून जाते ती पहिल्यासारखं होऊन जाते? हो, पहिल्यासारखं समोर गॅस वेल्डिंग मारली चांगलं होऊन जाते, तसंच होऊन जाईल ते मित्रांनो। हे पण चांगलं पॉईंट वर होऊन जाते। बाकी भाऊ हे इथं लाकूड वगैरे ठेवलं तुम्ही, याचं काय म्हणजे काम वगैरे? याचं कसं आहे, आपले तंबू असा राहते, या मातीत भरते, याच्या मातीचं भरायच्या हिशोबाने समजलं असा ठेवला, असं भरलं एक खोडून समजा, असं झाला पाणीचं निघते डायरेक्ट, माती पाणी सांडते, पाणी सांडलं तर काय भरते आपलं एक तंबू भरून जाते, आणि खालून त्याला माती वगैरे पण लागणार नाही, माती लागते। मग कस्टमर म्हणतात मातीच आणा लागले, पाणी खराब आहे, या हिशोबाने असं ठेवलं आपण, तर भरलं तर काहीच दिसत नाही। म्हणजे हे चांगलं, जुगार पण चांगलं आहे, जुगार चांगला स्पीड आहे पाणी जे आपण सुरू केला याचा पाणी जे की चांगल्या स्पीड मध्ये येऊन चांगल्या स्पीड मध्ये घेऊन राहत, आणि नाही तर काय आपण जर वरून घेतलं तर थोडं याचं स्पीड कमी होऊन स्पीड कमी होत होता, दुसरा काहीच नाही। बाकी तुम्ही लाईनीतनी कधी म्हणजे किती वर्षापासून वापरत असे पाण्याच्या लाईनीतनी? 3 वर्ष झालेली आले तुम्हाला?
हो. या लाईन या लाईन मध्ये 3 वर्ष पाणी फिल्टर मध्ये 3 वर्ष झालेली 3 वर्ष तुमची आता तिसरी गाडी आलेली. ही तिसरी गाडी आलेली. आता 4थ्या वर्षात मी कार घेणार का अशी एखादी गाडी घेणार मग? आता बिझनेस जसा वाढला ते घेऊ शकतो आणि तो कार पाहू एखादी म्हणजे कार पण ते म्हणजे, family जसं लागेल तशी. हो. बाकी भाऊ आपली जशी आता गाडी वगैरे याच्यामध्ये तुम्हाला आता काही दिक्कत वगैरे अशी वाटली का बाबा डिझेल गाडी वगैरे आहे नाही पिकअप सध्या कमी पडला कुठं? सध्या काहीच नाही, काय प्रॉब्लेम नाही, मस्त एक नंबर गाडी चाललं. आणि मेंटेनन्स आता आपण गावातले लहान लहान गले असते ना त्यात मस्त पद्धती चालला जाते. मोठी गाडी काऊन नाही घेतली, काऊन का ती गाडी जाणार नाही, कारण की मग रोड पाहावा लागतो त्यासाठी रोड पहिला. पाहावं लागेल, गावातल्या गल्ल्या भाऊ की गाडी जाईल का नाही जाईल. जाईल का नाही. ही गाडी समजलं कुठे बी जाऊ शकते. हा याच्यात ते प्रॉब्लेम नाही आपल्याला. बाकी आपल्या गाडीचा दबात असले म्हणजे पाते लावू शकतो याच्यात. हो, जास्त समजलं लोड झाला तर त्याचे पाती वाढवून देऊ. म्हणजे गाडी अजून आपली चांगली जाईल ना, मग खराब व्हायचे चान्सेस हो. बाकी आता अजून आपण बघायला गेलो भाऊ तर सध्या ही किती लिटरची टाकी मग याच्यातली? हे 1500 लिटरची टाकी. आणि ह्याच्या बॅरल मध्ये किती बसत तसं पाणी? पहिले समोर इथे 25 मला 500 जातात, म्हणजे टोटल आपल्या सध्या 2000 लिटर. 2000 जाते त्याचं पाणी. आणि आपण याच्यात 2000 टाकी जर लावली तरी आपलं 2500 पाणी जाऊ शकते. 2500 हमखास पाणी जाऊ शकते. मग त्यानंतर भाऊ जाऊ बसल याच्यात निघतं जे टाकी वगैरे तर आपली इथं गाडी खाली दबणार नाही का अशी? त्याला खाली दबले तो पाठीचा चढून देते त्याचे. नाही आता आपण सध्या तर 1500ची आहे. नाही सध्या तर काहीच नाही त्याला. नाही, सध्या काहीच नाही. असा वाटा लागला नाही का गाडी समजलो भर के गाडी करते. हा भरा ते काय यांनी हे 2500 का 2000 लिटर मध्ये काहीच समजा लागलं नाही गाडी. कारण की आता हे पण भरून जाईल ते पण गाडीची वजन पण वाढते तसं पिकअप वाढते मग ही गाडी तशी. वरते एक नंबर गाडी. बाकी आता समोर बाकी भाऊ जर कोणी जर पाण्याचा बिझनेस वगैरे स्टार्ट करत असेल नवीन हा. तर त्याला एकदम स्टार्टिंगला इंट्रा वगैरे गाडी असेल मोठी हो किंवा अशोक लेनची पण गाडी मोठी असते हो. ती गाडी चालते की अशी छोटी गाडी स्टार्टिंगला? ती छोटी म्हणजे कसं आहे, ते गाडी कोणती बी गलीमध्ये जाते. तर माझ्या हिशोबाने समजा छोटा बिझनेस असला तर लहान गाडी स्टार्टिंगला तसं की. हा आपलं समजा गावातल्या गावात तर लहान गाडी घ्यायची. बाकी भाऊ डिझेल पुरवल का पेट्रोल पुरवल बरं मग? ते कसं डिझेल आपली मनाची असते. समोर मला तर डिझेल मध्ये इतका आवडते, दमदार गाडी आहे. दुसरी समजलो 10 रुपये पेट्रोल मध्ये उरा लागले. हा ते तर उरायला आपल्याला भले आपल्याकडे थोडी महाग जाऊ पण उरायले पैसे पण उरायले पाहिजे. आणि याच्यात आपल्या ट्रिप वगैरे कसं मारता येते मग? ट्रिप जाते लंबा कुठे बी जाऊ शकते माणूस. पण हिचा पण पेट्रोल गेलो तर मग एक्सपेन्सिव्ह जाईल मग ती महागात पडेल. असं आहे. बाकी भाऊ तुम्हाला यांच्या संगे आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगता. बाकी अंदर भेटतो तुम्ही सांगा नेक्स्ट व्हिडिओ. एवढं सरांना सांगा.